बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांगलं. मित्रांनो आमच्या गावातील एक घराणं आहे, नाईक घराणं. आणि त्या नाईक घराण्यात लक्ष्मी नाईक नावाच्या एक महिला परवा आमच्याकडे इंजेक्शन घ्यायला आल्या होत्या. म्हणजे आमच्या वडिलांच्याकडं त्या आजारी असल्यामुळे इंजेक्शन इथं वडिलांच्याकडून घ्यायला आल्या होत्या. त्यावेळेला आमच्या घरातील वडिलांनी आणि माझ्या मुलग्यानं त्यांची मुलाखत घेतली. आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी एक फार मोठा अनुभव सांगितला, की मामांनी त्यांना असं म्हटलं होतं, की तुला पाण्याच्या गावातच देईन. म्हणजे तुझं लग्न मी पाण्याच्या गावातच करून देईन. तर असं खरोखर झालेलं आहे मित्रांनो. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. पण आमच्या गावाला शेंद्रे तलाव म्हणून एक तलाव आहे आणि त्यामुळे आमच्या गावाला पाण्याचं काही कमी नाही. आणि शेंद्रे तलावातून कालवा जो आलेला आहे, त्या कालव्याच्या अगदी शेजारीच त्यांचं घर आहे. म्हणजे शेजारी कालव्याच्या शेजारी असलेल्या घरातच त्यांचं लग्न लागलेलं आहे. तर त्या अगदी लग्नाच्या आधी त्यांना मामांनी तसं सांगितलं होतं असं सांगतायत. तर तो व्हिडिओ आपण आता बघूया. जय बाबा. सांगा, सगळं सांगा. बाळूमामाच्या कसं पहिल्यांदा काय झालं, नंतर काय झालं, सांगा लहानपणी सगळं. सांगा सगळं. हा. हा. ते बघ बाबा, ते बाळूमामा काय नाही, तिथं आमच्या वडिलांची शक्कर जमीन. मोठ्याने बोला. मोठं खाली घ्या. बाळूमामाची शक्कर टिकून बसा, चालतंय. टिकून बसा की तुम्ही. हा वडिलांची शक्कर जमीन. हा. आणि तिथं ती बकरी त्यांच्या शेतात राहत होती, वडिलांच्या शेतात राहत होती. आणि ते टिकून बसा, टिकून बसा. हा, सांगा. बकरी न्याला ती वाळकी पटंगुडी ती माणसं यायची न्याला. मग त्या बाळूमामा त्या गुंडुगुपीचा एक पहिला आमचं वडील आणि कुठं ते शिपूरचा एक, शिंडूरचा एक, असं 5 पैलवान तिने नेमले. तिची नावं सांगा की. त्यांची नावं सांगू. गुंडू नाईक, कुठला? गुंदुकुपी. हा सांगा. मेन तिची बकरी राहायची होती बघा त्या जाग्याला, हा. गुंडू नाईक. आणि परत बाबूराव पाटील शिंडूर, कुठं? त्यांच्यात पहिलं होतं ते सांगावे. हां पटुंगडीचं. हां. आणि बाबू शिपूर्या म्हणून एक होता, कुठं? गुंडुगुपीचा. गुंदुकुपीचा ना शिपूरचा. शिवपूरचा. हां. आणि नांगनूरचा काय एक होता, तिचं काय नाव मला येईना. कुठं? हा. असं 5 पैलवानचं, त्या तिघांची नावं मला ती म्हणजे तिथली बकरी न्यायला यायचं वर असायचं. हा चोरीनं. हां, चोरीला. चोरी करून न्यायचं. हा. सांगा ती असं. मग ते आमचं वडील ते तिथं ती बकरी राहायचं पैलवानच म्हणून तिने नेमलं बा त्या बकऱ्यात. कुस्त्या पण इकडे कापशीकडे ते असं म्हणजे कुस्तीशी जायचं ते पैलवान. ते आणि तिघांची काय नावं येईनात. त्या तिघांची बाबू शिपुऱ्या, बाबू शिंडुऱ्या आणि गुंडुकुपीचा हे गुंडू नाईक पैलवान. आणि ते मग यायचं तिथं. आणि मग मला म्हणायचं वडील आमचं, त्या बाळूमामाला पाणी तिथं घेऊन जा. तांबडं ते तांबे असं घेतलं, त्यासाठी पाणी द्या. किती वर्षात होता तवा लय बारकी, केवढी? एवढी बी नव्हतो. लय म्हणजे लय बारकी. खरं त्यांचं ते हेच नव्ह. आणि जाताना ते बावळीवर किडं आरडायचं आणि ते भ्या वाटायचं. आणि धनगरड्या एक शेतात राहिला आणि आमचा बाबड्या त्याला पाणी नेऊन द्यायचा म्हणतोय. आणि मूळ वैष्णबाई पाणी आणायचं. आणि परत एवढाच पिला तर बरं होईल, बकऱ्यासनी पाजिला तर मग कुठलं पाणी आणायचं. असं झाल्यावर मग तुम्हाला काय म्हणायचं? मग ते मी तांब्यानं आपटल्यावर म्हणायचा, तुला पाण्याच्या गावात, ते कन्नडनं म्हणायचा. मला तेवढं कन्नड येत नव्हतं. कन्नडनं आता येतंय कन्नड, खरं वाईट नव्हतं. हा, कन्नड मध्ये सांगा काय म्हणायचं. मग ते कन्नड मध्ये म्हटलं, निनग नीरिन उराग हुगीच्या, नीरिन उराग हुगीच्या. हा, तर मराठीमध्ये सांगा. हा. मग नीरिन उराग हुगीच्या म्हटल्यावर मग झालं. तिने बी कुठल्या गावाला इकडं आवरणाकडे बकरी घेऊन आलं. आणि माझं बी लगीन झालं. शिवाजीचं ते सांगा की लहानपणी काय म्हणायचं तुम्हाला, शिवा काय द्यायचं होतं? तेच की
की पाण्याच्या गाव तुला पडतो इट नीर तरताळू मग इट माताडताळू इट शीट मारताळू असं ते कन्नड गोष्टी म्हणायचं हो. शिवाजी केलं आमच्याकडे काय म्हणतो असं तसं काय नाही शिवाय बिवा काय देत नव्हतं हम्म. शिवा बिवा काय देत तुमच्याला कोण असेल आणि नव्हतं. तुमच्या बरोबर कोण असायचं? माझ्यावर कोण असायचं नाही, एक बारक्या पुरीच की त्यासनी गुळ शेंगा खायला देतो म्हटलं ते यायच्या संकट. हा हा. रानात म्हटल्यावर अशी घुसप बिसपती किदार त्याला लहान अगदी लहान आता ही बारकं इथं पोरगा आलता आणि एवढी लहान होती तांब्या बी मनात जायत नव्हता. हम्म, हम्म. मग मग तुम्हाला मी तुम्हाला विहिरीनं खायला काय हा? खायला ते काय द्यायचं काय आ? खायला काय दिले? खायला आता खायला कुठलं काय द्या का आंबील आणि कन्या हम्म, हम्म. मग काय केलं जाऊन तिथं? अगदी बारकी पाणी बी नेऊन द्यायची नाही कारण ते त्या किड्याच्या भ्याने पाणी बी नेऊन ठेवलं न पड्यात हा. आणि वीट नीर तरताळू मग येट करी किट मारी मारताळ आणि बकऱ्यासनी पाजू नको म्हणते असं म्हणायचा तो. हा. मग तिथनं यायची आणि देऊन आलो बाई त्या धनगरड्याला पाणी असं मी चांगली त्यासनी बोलत होतो. मला देव म्हणायचं काय माहिती नाही व हं. खरं तिने समाधान मला म्हटलं ना तुला पाण्याच्या गावात पडतो गप एवढं पाणी आणि त्या भावाने तिथं 2 बोर मारल्यात लसूण काय कांद काय मिरच्या काय आता 60 काय 70 हजारची फुलं ऐकली हम्म, हम्म. बाळमाच्या आशीर्वादाने आशीर्वादानं आणि तिने बी ती भक्ती सोडत नाही अजून. हम्म. सरकारी नोकऱ्याला आले की आधी पहिला पगार झाला की तिथं दान करायचं नेऊन ते बाळमामाच्या प्रसादला द्यायचं तिने बी सोडत आहे. हम्म. आणि मनात ते नारगा असतापासून त्यांच्या जीवन वा आजमापूरला कवा गेलता सामा आदमापूरला सारखं जातोय न तिकडे लहानपणी आ? लहानपणी लहानपणाला जाय नाही इथं लगीन झाल्यावरच मागणं मला ती दारात पाणी आल्यावर त्यांची आठवण आली हं. आणि कोण म्हणाला तू बाळूमामा तिकडे शिंदुराकडे शिवपुराकडे राहतोय का नाही तू इकडे गावावरून आलाय असं म्हटलंय. हं. म्हटल्यावर आता कुणाला विचारायचं म्हटलं आणि ती शेती आखवायची हं, हं. आखूला म्हटलं तुला पैसे देतो आणि तेव्हा काय हो भाकरी खायला देतो म्हटले का माणसं हरकायची की न भाकरी खायला देतो म्हटली की हरकायची गुळ शेंगा देतो म्हटले की हरकायची असले दिवस होते लेका. मग चल म्हटलं तुझं जेवण बी घेतो. मग सासूबाई बी काय म्हटले नाही मला 2 भाकरी घेतलो आम्हाला दोघीशी अर्धी आणि तिथं बाळमामाच्या तिथे ठेवायची म्हणून घेऊन तिथं आवरून आलं तेवढं नुकता नांदायला दिवशी इंद्रीचं तर तेवढं काय माहिती त्या फुला माहिती होतं सोडा ती लहान असताना इथं होती आणि मला काय माहिती नाही की फिरत कुठं तर गेला खरं वट दिसला नाही आमच्या गावात काय मला दिसला आता बघा तेवढाच दिसला. कसं होतं दिसायला? आता फोटो नाही तसंच की एकदम जुना आठवणी फोटो आहेत बघ. इथं आयो हा मग असं नाही का असं. हा असं होतं. आणि काय काय केला जाऊन मग? तिथं काय काम करायला निघलं का मागणं नंतर ना आता इकडे बकऱ्या असतील त्या बकऱ्यांनी जाऊन जेवणं बिवणं असं करता तिथे गेला काय तर भांडी बिंडी घासता आदमापूरला देऊन गेल्यावर खरं आता काय करत नाही नुसतं दर्शन घेता चांगला ठेवला सवगा म्हणतोय आणि येतो. माझं त्याचे लोक कोण आहेत काय ती तुम्ही नाही ते सगळे मेले आमचं वडील मेलं ते पैलवान मेलं मग त्यांच्या पोरा बाळांनी माहिती होतं का नाही त्यांची पोरं काळी शेतात धान्य भात बी झाले की आता त्या भावांचं 20-30 पुती भाजल्या 20-25 पुती जुंदळं होती. मग त्यासनी खाया जेवायचं काय कमी नाही मग ते बाळूमाकडे तिथं राहिलेला आहे म्हणून ते भाऊ करतात आणि त्यासनी काय कमी नाही. त्यावेळेचा कोण माणूस नाही तिथं नाही त्यावेळेचा कोण नाही सगळे गेलं सगळी गेल्या. आणि त्यावेळेस म्हटलं ते लहान असतापासून तुमचं काही पोरगं नाही बारकाईत आलेलं एवढं होतं त्या तांब्या बी मनात जायच नव्हता. खरे बाबाला भिवून मी ते पाणी घेऊन जायचे. बाबा म्हणायचं तूच पाणी नेऊन तिथं द्यायचं. तुम्हाला काय केळं बिळं काय खायला द्यायचं का तिथं बाळूमा तिथं खेड्यातली केळं कुठली हो आंबील आणि कन्याच की त्याने काय देत नव्हतं. गिरणी सुद्धा नव्हत्या जात्यावरनी भरडून ते बायका कन्या करून न्यायच्या आणि तिथं आणि भरडून ते करून द्यायचं तेव्हा दांडगी परिस्थिती केळं बिळं तसली काय नव्हती. आत्ता खाया झाले तसं त्यांच्या राजा काय फक्त आंबील आणि कन्या. तिथं प्रसादचे काय झालता काय हा तिथं प्रसाद वगैरे काय झालता तुम्ही बारका असताना प्रसाद खाल्ला काय तिथला? प्रसाद बारका असताना
बारका असताना काय खायने मागणं नंतर मोठं झाल्यावर जयरवाज जाऊन एक होती गुंदुकुपीचा होता ज्यांचा तो हेच होता तो बी वारला. मग त्यांची शेतात बसायची तिने प्रसाद वगैरे करायचं. जायचं होता तुम्ही. हा तंबू होता काय तेव्हा? होय असं ही झोपडी आणि एवढी होतो बघा. हा पाणी घेऊन जायचो कोणी एवढी होतो. इकडे ती आजी बोलत. एवढी होतं मग काय करणार का रागानं म्हणायची ही धनगरडे आणाय बाबा मला हिलाच पाणी नेऊन दे जा म्हणते. आणि बकऱ्यांनी पाहिजेला तर काय करायचं आणि ह्याला कुठलं आणायचं मग उद्याला असं म्हणायचे. आणि त्या जाग्याला 2 बोर मारल्या तुझा पाणी झाल्या ते लिखीन बी विचारल्यावर तिला बी पाणी सांगितलंय. बाळूमान सांगितलं बोल मला. बाळमामा सांगायनी दुसऱ्यांनी सांगितलं हिने जागा दाखवलेलं हिचं आमचा बाळमामा राहायचा. मग तिथं एकट्याने सांगितलं तिथं एक मारल्यावर तिथं पाणी लागले. म्हणजे बाळूमा बसवत तिथं पाणी लागलं. लागले. आम्ही काय सांगणार आहे काय? आता काय नाही बघा. ठीक आहे. मला बरं एवढं वाटून देत आणि सारखं तिकडे जायला होऊन देत आजमापूरला. मग त्या भावानी तिथं गावात गेल्यावर ते बाळमामाकडे काय काय झालं की ते TV सगळं आणून बसवलं तिने गप गपले. पैसे भरून. 5 वाजलं म्हटले की ते बाळमामाचं बघत बसायचे. आणि इथं TV इथं बी दिली त्या बहिणीनं 25,000ची TV पहिल्यांदा. तिच्यात बी माझा आनंदा नाईक महिनाभर सेवा करायला जातो जे का महिनाभर का 5-6 महिने वरीसभर 5-6 महिने जातोय. बकऱ्यात सेवा कराय. तिकडे लांब कुणीकडे पंढरपुराकडे आहेत मला बकरी. तेव्हा एवढी नव्हती. एकच खिंड होता आमच्या गावात राहायची तिथं. आणि आता कुठे तिकडे जाईत नाही तू. जातात की बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया.